जय भीम सर्वांना। मी भारती गोरख गवळी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र इथून आलेली आहे। मी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय शिक्षिका आहे। वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। कैसे हो आप? उम्मीद करती हूँ आप सभी अच्छे ही होंगे। सभी को क्रांतिकारी जय भीम। हम हैं धरना आंदोलन स्थल पर महाबोधि बिहार, महाराष्ट्र चंद्रपुर से कुछ उपासक यहाँ आए हैं और उनका मनोगत हम अब सुनेंगे। यहाँ जय भीम। आम्ही चंद्रपूर, महाराष्ट्र। माझं नाव पुष्पलता डोमाजी कोटांगले, वंचित बहुजन आघाडी कोषाध्यक्ष, जिल्हा कोषाध्यक्ष। मी चंद्रपूरवरून आलेली आहे आणि आमच्या महिला चंद्रपूरवरून 100 ते 150 ते 100 महिला आलेल्या आहेत आणि आम्ही सुखरूपपणे इथे बुद्धविहार महाबोधी मुक्ती आंदोलनामध्ये सामील झालेलो आहोत। कारण आम्हाला हा महाबोधी विहार मुक्त करायचा आहे आणि भारतीय संविधानानुसार आम्हाला आमचे हक्क मागण्यासाठी आम्ही तत्पर तयार आहोत। कारण बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचा अधिकार घ्यायचा आहे आणि आमचे महाबोधी विहार मुक्त करायचे आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही त्या तत्वावर आम्ही आमच्या महाबोधी विहारासाठी संघर्ष करीत आहोत आणि आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ते सुद्धा 2 दिवस आलेले आहेत, तरी आणि ते आलेले आहेत तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळणार आहे आणि आम्ही या बौद्ध विहारासाठी तन मन धनाने जे पूर्णपणे आम्ही सहकार्य करू आणि महाराष्ट्रातून सर्व लोकांना आव्हान आहे आणि तिथे पण ते आंदोलन सुरू आहेत। पूर्ण भारतामध्ये आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमचा बुद्धविहार मुक्त होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील। आणि आम्ही या सरकारला, मोदी सरकारला आम्ही निवेदन देण्यास तयार आहोत की आम्हाला जोपर्यंत आमचा अधिकार मिळत नाही, आम्हाला भीक नको, आमची सत्ता हवी आहे, आम्हाला अधिकार हवा आहे, आमचा हा आंदोलन सुरूच राहणार आहे आणि आम्ही हा मिळवून घेणारच आहोत। एवढे बोलते, इथेच थांबते। जय भीम, जय संविधान। जय भीम सर्वांना। मी भारती गोरख गवळी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र इथून आलेली आहे। मी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय शिक्षिका आहे आणि ज्ञानज्योत क्रांती फाउंडेशन पुणेची मी अध्यक्ष आहे। आज या बोद्धगया या ठिकाणी जे 65 दिवस झालेले आहेत, आज या महाबोधी विहार मधून जी मुक्तता करायची आहे, तिथून जे हिंदू लोकांचा जो कब्जा केलेला आहे तो काढून तिथं बौद्ध धर्मीय भिक्खूंना प्रवेश करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारला मला एकच सांगावं असं वाटतं, आणि सरकारला हे माहितीसुद्धा आहे पण ते स्वीकारायला तयार नाही आहेत। सरकारला हे माहिती आहे आणि ते स्वतःही बोलत आहेत की हा देश संपूर्ण बौद्धांचा, म्हणजे बौद्ध धर्मीय लोकांचा हा देश बुद्धांचा देश आहे, हे सरकारला माहिती आहे पण ते स्वतः मानायला तयार नाही आहेत आणि त्यांच्या मनाची स्थिती तशी होत नाही आहे। ते स्वतः बोलताना बोलतात की परदेशात गेल्यानंतर की तुम्ही कुठल्या देशातून आलात, तर ते भारत देशातून आले म्हणत नाहीत, ते म्हणतात की आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहोत। मग हा बुद्धाचा देश असताना, हा देश संपूर्ण बुद्धांचा असताना सुद्धा या महाबोधी विहारावर मात्र ह्या हिंदू लोकांचं वर्चस्व का असावं? आणि म्हणून मला सरकारला सांगावंसं वाटतंय की तुम्हाला माहिती आहे हा बुद्धांचा देश आहे पण तुमच्या मनाची स्थिती स्वीकारू शकत नाही, तर त्यांनी समजून घेतलेलं आहे, फक्त त्यांना अंमलात आणायचं आहे। तर त्यांनी अंमलात नक्की आणावं, कारण या महाबोधी विहारामध्ये जे काही कर्मकांड चालतात, ज्या पूजा चालत आहेत, हे बुद्धांना कधीच मान्य नव्हतं आणि जे बुद्धांना मान्य नाही ते तिथं जाणून बुजून केलं जातं। आणि म्हणून आमचं जे आंदोलन आहे या महाबोधी विहारासंदर्भात आहे। म्हणून आम्ही इथे आज पुण्यावरून, महाराष्ट्रामधून आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत, कारण त्या महाबोधी विहारामध्ये जे कर्मकांड चाललेलं आहे, जे बुद्धांना मान्य नव्हतं तेच तिथे केलं जातं। आणि खरं म्हणजे जे पोट भरण्याचं साधन हे त्यांनाही माहिती आहे की जर आम्ही अशा पूजा अर्चा नाही केलो तर आमचं पोट भरणार नाही, आणि त्यांचं पोट भरण्याचं साधन म्हणून त्यांनी आज महाबोधी विहाराचा उपयोग करत आहेत। तर सरकारला सांगणं आहे की तुम्हाला माहिती आहे की हा बुद्धांचा देश आहे, म्हणजेच महाबोधी विहार हे बुद्धाचंच आहे, तर त्यांनी कृपया त्यांच्या स्वाधीन करावं
एवढंच मी बोलू इच्छिते आणि इथंच थांबते. सर्वांना जय भीम. अशोक सम्राटांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा जय भीम आणि भारत माता की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोक राजांचा. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधून सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इथे आलेलो आहोत. महाबोधी विहार मुक्त आंदोलनासाठी आम्ही सहभागी झालो आणि हे महाबोधी विहार आम्ही मुक्त करण्यास सक्षम ठरणार आणि महाबोधी विहार हे मुक्त झालेच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नसुद्धा करणार आणि तो प्रयत्न आमचा यशस्वी होणार हे आव्हान आम्ही करते आणि इथेच थांबते. जय भीम. यहाँ हमारी आकाश लामा जी से भी बात हुई। ये आगे सामने है रसोई है और यहाँ 12 मई को यानी वैशाख पूर्णिमा के दिन एक ऐतिहासिक महाबोधि मंदिर में बुद्ध पूर्णिमा सेलिब्रेशन होगा। उसके लिए 12 लाख अनुयायी आएंगे ऐसा ऐलान उन्होंने किया है। और मैं भी आप सभी को गुजारिश करती हूँ कि आपके यहाँ अच्छे सी सुविधा की जाएगी और सब लोग आइए बुद्ध गया महाबोधि विहार बुद्ध जयंती के लिए। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान। मिलते हैं वैशाखी पूर्णिमा बुद्ध गया।